एरंडोल तालुक्यातील पद्मालय वनपरिक्षेत्रातील निर्जन स्थळी आढळलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे गूढ जळगाव पोलिसांनी अवघ्या 48 तासात उकलले आहे। ही हत्या छत्तीसगडमधील आकांक्षा उर्फ अजय गेड्रे या तृतीयपंथी महिलेची असल्याचं स्पष्ट झालं असून प्रेम संबंधातील वादातून तिचा खून करण्यात आला होता। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे गोलू उर्फ स्वप्नील अशोक पाटील राहणार पहूर जामनेर याला बेड्या ठोकल्या आहेत। 4 फेब्रुवारी रोजी नागदोली रस्त्यावरील जंगलात एका महिलेचा विद्रूप अवस्थेतील मृतदेह सापडला होता। आरोपीने ओळख पटू नये म्हणून पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता। मात्र मृताच्या पायांवरील मॅजेंटा नेल पॉलिश आणि नाकातील सोन्याची मुरणी हे पुरावे पोलिसांसाठी महत्त्वाचे ठरलेत। फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने मृत्यूची वेळ निश्चित केल्यानंतर पोलिसांनी तपास चक्र फिरवून संशयित स्वप्नीलला ताब्यात घेतले। सखोल चौकशीत त्याने हत्येची कबुली दिली। किरकोळ वादातून डोक्यात बिअरची बाटली मारून आणि ओढणीने गळा आवळून त्याने आकांक्षाचा जीव घेतला होता। पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी बजावली। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। ज्याप्रमाणे माहिती मिळाली पद्मालय जे मंदिर आहे त्याच्या समोर काही दीड 2 किलोमीटर अंतरावर एक जंगल एरिया आहे। त्या भागामध्ये अर्धवट जळालेला महिलेचं शव मिळालेलं आहे। तर आम्ही स्वतः अपर पोलीस अधीक्षक मॅडम SP सर यांनी घटनास्थळी भेट दिली आणि घटनेच्या अनुषंगाने मग घटनास्थळ पंचनामा करणे असेल, डॉग स्क्वॉड, फिंगरप्रिंट असेल, फॉरेन्सिकची टीम असेल, त्यांनी प्रत्येकाने आपापल्या घटनास्थळावर जे आवश्यक बाबी आहेत त्याची पूर्तता करण्याचं काम चालू होतं। त्याप्रमाणे कारवाई चालू आहे।